धावसंख्या 2. क्षितिज शॉर्ट बॉल पूल केलाय, लवकर पोझिशन मध्ये आले, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदररित्या पाहायला मिळालं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत, बलवान आहेत, बुद्धिमान आहेत. आज मात्र मैदानावरती दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती लगावले गेल्या संघाचे एकूण धावा धावफलकावरती 3 धावा. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणे आयोजित जाकमाता देवी चषक 2024 सुंदर आणि दैदीप्यमान असं आयोजन आज आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षितिज पुन्हा एकदा समीर साडी यावेळी बॉलला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेला, मिडल ऑफ द बॅटर, चेंडू झाला, परंतु निखिल वेगाने चेंडूवरती आले, बॉलला फेकी करतायत, परंतु त्या ठिकाणी एकच धाव पुन्हा मैदानावरती पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती लगावले गेलेत. पहिल्या 4 बॉलवरती 4 रन, 4 सिंगल आहेत. त्या 4 सिंगल मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न क्षितिज या ठिकाणी करतायत. का या वर्षाची मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मला गणेश कोंड संघाच्या त्या स्पर्धेमध्ये मिळालेत ह्याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण म्हणून मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. क्षितिज पुन्हा रेडी, फटका खेळला, हवेमध्ये खेळला, हवाई सफर करेल यात काही शंका नाहीत. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून षटकार 6 रन. थँक्यू. मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट ऑफ द बॅट मैदानावरती खेळला गेला आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी धावसंख्या धावफलकावरती 10. पुन्हा खेळला, हवाई सफर करेल यात काही शंका नाही. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात. धावफलकावरती 16 धावा. जिथे सर्व काही सुरळीत होतं पहिल्या 4 बॉलमध्ये, परंतु 2 षटकारांनी आता मात्र सर्व काही गणित आहेत ते गणित चेंजेस होताना मैदानावरती पाहायला मिळतील. पहिला षटकाराच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर नवतरुण विकास मंडळ वेरलचे राजेंद्रजी कोपणाक साहेब यांचा सन्मान आहे. तो सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी आत्मारामजी झगडे साहेब यांना विनंती करेन या इनिंग ब्रेकमध्ये आपण आज सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत. धावफलकावरती 16 धावा. डीजे आता प्रतीक पण कदापि डीजेला भूक लागली असेल तर त्यालाही जेवण द्या. मग डीजेने बरोबर टायमिंगला लावला. आता जेवणाचा टाइम झालेला आहे त्यालाही माहीत आहेत. मग त्यानेही लावलंय गाणं. त्याला माहीत आहे की आता मलाही भूक लागली, मग थोडंसं जेवण मला पण द्या. हा प्रत्येकाचे हावभाव आहेत ना, हावभाव ओळखणं गरजेचं आहे. ॲक्शन रिॲक्शन जर नाही ओळखलं तर मग बाकी गोष्टी नाही होणार. दुपारचं सत्र थोडंसं आहे, जेवणाचं टायमिंगही झालेलं आहे. धावफलकावरती धावा 16 धावा. अभिषेक मैदानावरती गोलंदाजी मागवरती आले. अभी नाही तो कभी नाही, अभी है तो सब कुछ मुमकिन है. परंतु समीर आहेत समोर. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही जुळला. एक धाव तर त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल. फिल्डिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात मैदानावरती. क्षेत्ररक्षकाची भूमिका चांगली आहेत, परंतु मैदानावरती जिथे मोठे फटके येत आहेत ते तुम्हाला रोखणं मैदानावरती त्या वेळेमध्ये देखील गरजेचं असणार आहेत. धावा धावफलकावरती 17 धावा आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. पुढची मॅच वेरल वर्सेस DCC सावरी या 2 संघादरम्यान महत्त्वाचा मॅच रंगणार आहेत. तो देखील आपल्या भेटीला येतोय काही वेळामध्ये. फटका चांगला खेळलाय. पुन्हा दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळून, मात्र सीमारेषेला कन्वर्ट करेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून आणखीन एक क्लासिकल चौकार. थँक्यू. चौकाराने संघाची धावसंख्या वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलं 21च्या घरामध्ये. 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावा धावफलकावरती 21. फटका खेळला. मिस्ट्रॉमिंग स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही अगदी जीवाची आकांक्षा करतात. 1 रन तर मिळाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न हातामधून बॉल निसटलाय. कदापि हातामध्ये आला असता तर आणखीन काही वेगळं दृश्य मैदानावरती घडू शकलं असं. 2 धावा मैदानावरती येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात ती मात्र 23. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेला. 3 धावसंख्या धावफलकावरती 23 ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी. अभिषेक षटकातील पुढचा बॉल.
आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला, बिटवीन द गॅप खेळला गेला, क्षेत्ररक्षक ओ हो व्हॉट अ फील्ड, चांगल्या पद्धतीने मात्र बॉलला अडवलं गेलंय, अगदी स्कीड झाले परंतु त्यानंतर बॉलला देखील मध्ये ढकललं आणि ह्या 2 धाबा मॅचमध्ये आणखीन रोमांचक आणू शकतायत. 2 धाबा आपल्या संघासाठी बचावले गेलेले आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना जाऊन पोहोचतायत 25च्या घरामध्ये. केपी कन्सल्टंटचे मालक आदरणीय कौशिकजी पोस्टरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कौशिकजी आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत. धावफलकावरती संघाचे एकूण लगावले गेले 25 धाबा. नुकताच आपण पाहिलं सावरी प्रीमियर लीग मात्र पार पडली. आयोजकांच्या भूमिकेमध्ये कौशिकजी महत्वाचा वाटा त्यांचाही होता. हवेमध्ये खेळलाय हवाई झोका, मिळतील 6 धाबा. दीपेश लोखंडे इज ऑन फायर, फायर नाही रेग्युलरली फायर. षटकार सहा धावा येतात. 6 धाव्याने संघाची धावसंख्या वाढल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र जाऊन पोहोचल्यात 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा व्हॉट अ स्ट्रोक, मागिनी फर्स्ट टाइम स्ट्रोक बाय दीपेश लोखंडे. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून ताकदवान स्ट्रोक पाहायला मिळाला आणि षटक संपलं. पाण्याची गरज मैदानावरती आहेत. आयोजन कमिटीचे मेंबर पाणी मैदानावरती लगेचच पाठवतील. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन आहेत. धावफलकावरती 37 धावा, 37 ऑन दी बोर्ड. डीजे आता तर घरी सुरुवात केली शेठ, मार्केट अजून गाजवायचं बाकी. ऋषी मंगेश ANJ सौरभ थँक्यू. बोंडिवली संघ निलेश दादा ठिकाणी दाखल झाला. आपलं सहर्ष स्वागत आहे. काही वेळामध्ये गट डी मध्ये बोंडिवली वर्सेस कासेवाडी तला आणि ठाकुरोली वर्सेस आंबवणे खुर्द असे 4 संघ आपण त्या गटामध्ये पाहणार आहोत. आणि गट क मध्ये वेरळ वर्सेस DCC सावरी, गणेश कोण वर्सेस भागडेवाडी अशा मॅचेस रंगणार आहेत. अमोल वैराग ओहो चांगला बॉल, हार्ड लेन थोडीशी वापरली गेली मैदानावरती. समीर यांची विकेट मैदानावरती मिळणार आहेत. अमोलने कमबॅक केला पहिल्याच बॉलवरती. समीर महाडिक बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. DJ Harry Jenny Dolly ए बाले चल हात वर घे. थँक्यू. धावा धावफलकावरती आहेत 37 ऑन द बोर्ड लगावले गेलेले आहेत. उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शेष असणार आहेत. 5 चेंडू कशा प्रकारे मैदानावरती हाताळले जातील याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आयोजित जाकमाता देवी चषक 2024 आपण पाहिलं तर पहिलं पर्व, ऐतिहासिक पर्व अगदी राहिलं गेलेलं आहे. फटका चांगला आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल आणि जीवनदान कोणाला मिळालंय? जीवनदान मिळालंय दीपेश लोखंडे यांना. चेंडू मात्र 1 बाउन्सने अगदी क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 रन. नाही समीर थोडासा चौकार आहे कारण की भरपूर पुढे क्षेत्ररक्षक भरपूर पुढे उभा आणि सध्या स्क्रीनवरती आपण ही दृश्य पाहिलेले आहेत. 4 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 41 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. दीपेश स्ट्राईकिंगवरती आक्रमण केलं. मिस्ट्रॉमिंग स्ट्रोक आता मात्र झाला, आता दूरवरती राहिलाय बॉल. क्षेत्ररक्षक आता मात्र दुविधामध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी केलाय. ओ हो चांगला थ्रो पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानावरती घेतला जात आहेत रन. या ठिकाणी 2 रन. रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती चांगली पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती 43च्या घरामध्ये धावसंख्या लगावली गेलेली आहेत. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय मैदानावरती. 3 बॉल. अमोल वैराग कमबॅक करणं जाणतायत. 3 बॉलमध्ये 50च्या खाली ठेवणार, 50च्या वरती जाणार की 60 पर्यंत मजल मारणार याची चर्चा रंगलाय.
बॅकफुटला गेले, पुढे आता ड्राईव्ह केलं, फटका छान प्रकारे खेळला, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिसफील्डचा फायदा, चुनू सीमा पार, चौकार, 4 रन. थँक्यू. धावा 47. सर्वसाधारण फिल्डिंग थोडीशी आता पाहायला मिळाली या मॅच मध्ये. मोठ्या मॅच मध्ये दबाव नाही घेणार तर मग काय घेणार, दबाव घ्यायचा आहे, दबावामध्ये मैदानावरती खेळायचं आहे आणि दबाव प्रेशर मध्येच तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. जर नाही फिल्डिंग करू शकले मग गोलंदाज देखील नाही काही करू शकणार. धावा धपलक्यावरती 47 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचे 2 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. 5वा बॉल हवेमध्ये खेळला, फटका छान खेळला, क्षेत्ररक्षक, झेलची संधी. आता मात्र मैदानावरती पुन्हा कॅच सुटलाय. आज दीपेश मैदानावरती जीवनदान घेऊन खिशामध्ये फिरतोय की काय, त्याच प्रकारचे दृश्य आहेत. दोन धावा आहेत या ठिकाणी. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचलं. 2 धावा. धावा धपलक्यावरती लगावलं गेलं 49 धावा. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा मैदानावरती मिसफील्ड झालेली आहेत आणि ही मिसफील्ड आहे ना. आणि दीपेश 13 चेंडूमध्ये 46 वरती खेळतायत. अर्धा शतक दीपेश लोखंडे यांच्या बॅट मधून आलेला आहेत. आपली बॅटही वरती येईल. दीपेश लोखंडे यांचा अर्धशतक, 52 धावांची इनिंग मैदानावरती पाहायला मिळाली. एक झंझावाती इनिंग दीपेश लोखंडे यांनी पेश केली आणि धावा धपलक्यावरती 3 षटकांमध्ये अडकळ संघाने बनवल्या गेल्या त्या 55 धावा. 56 धाव्यांचं लक्ष 18 बॉल मध्ये असणार आहेत. त्याचं प्रमुख कारण काय होतं, मैदानावरती थोडीशी मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड या मॅच मध्ये अगदी आपल्याला ते चित्र पाहायला मिळालेलं आहे. पुढच्या मॅच मैदानावरती होतो आणि पुढच्या मॅचचा टॉसही या ठिकाणी केला जातोय. वेरळ वर्सेस DCC सावरी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे, तिथे टॉस केला जाईल वेरळ आणि DCC सावरी मध्ये. चौदा बॉल मध्ये 52 धावा या खेळाडूच्या मात्र बॅट मधून पाहायला मिळाल्यात आणि 56 धाव्यांचं लक्ष आता मैदानावरती ठेवलंय. अडकल संघाने 55 केल्यात आणि घोडेगरला करायच्या 56 रन. परंतु काही गोष्टी साधा सोप्या म्हणून चालणार नाहीत. चला वेरळ आणि DCC सावरी आपण यायचं, केला जाईल टॉस. एक मिनिट, थोडासा गॅप दे दो. चला वेरळ आणि DCC सावरीमध्ये होते मॅच. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. वेरळ संघाचे कॅप्टन आलेले आहेत DCC सावरी. चला कौशिकचे पोस्टर येत आहेत. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. वेरळ वर्सेस DCC सावरी या 2 संघादरम्यान महत्त्वाची मॅच रंगणार आहेत आणि दोन्ही कॅप्टन आपल्या दिशेने एका बाजूला कौशिकी पोस्टुरे कर्णधार पाहायला मिळत आहेत. टॉस एका बाजूला टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड हे असणार आहेत. कॉइन हेड म्हटला गेला आणि या ठिकाणी हेडच आलेले आहेत. वेरळ संघाने टॉस जिंकलेले आहेत. मी विनंती करून दोन्ही कॅप्टन आधी आपण थांबायचं आहेत. आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान होणार आहे. आधी वेरळ संघाचा आपण सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर DCC सावरी संघाचा सन्मान आपण करणार आहोत. वेरळ कॅप्टन थांबायचं आपल्याला. DCC सावरी संघाचा हा सन्मान आणि दोन्ही संघांना खास करून आपण 1 डझन तुम्हाला ही केळी ती दिली जातात. प्रितेश दादा यांच्या माध्यमातून तुम्हाला ही दिली जाणार आहेत. सुरुवातीला कौशिकजी पोस्टूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वेरळ यांच्या कर्णधाराला मात्र
ही दिली जातात दुपारच्या सत्रामध्ये एनर्जी लेवल अगदी वाढवण्यासाठी. थँक्यू. मनापासून आभार असेल प्रीतीजी. आपलं वेरल संघ टॉस जिंकलेला 4 षटकांचा मॅच आहे, काय डिसिजन आहे? बॉलिंग घेणार आम्ही. समोरचा संघ DCC सावरी संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न? त्यांना 30च्या आत तरी रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि ही स्पर्धा आज गुढीपाडव्याच्या दिवसामध्ये तुम्ही एका चांगल्या दिवसामध्ये खेळण्यासाठी आलेला, तर आयोजकांचं कबरगणी संघाचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त कराल? आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार मानतो आम्ही. तो आधी माईप असं माझ्यापासून लांब पकडतो म्हणजे जेणेकरून कमी बोला. मनापासून आपला आभार आहेत. वेरल संघाचे कर्णधार होते कौशिक पोस्टुरे दुसऱ्या बाजूला. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना 4 षटकामध्ये मैदानावरती किती टोटल वाटते? मनामध्ये काय टोटल आहे? कमीत कमी 60 धावा तरी कराव्या लागतील जिंकण्यासाठी. संपूर्ण संघाच आहे? थोडे बहुत नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे खूप आहेत. कबरगाणी संघाने जे आयोजन केलेलं आहे, जाकमध्ये देवी चषक खेळण्यासाठी आलेला आहेत, सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट या ठिकाणी आहेत, कसं वाटतं स्पर्धा पाहिल्यानंतर आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आल्यानंतर? खरं तर मग मी शुभारंभापासून हे सामने सर्व लाईव्ह बघत होतो घरी बसून. खूप छानच नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही कॉमेंटेटर तुम्ही प्लस भरत मोरे साहेब यांचं पण खूप सुंदर गोड आवाज आम्हाला ऐकायला येतो कानावरती. ते खूप मंडणगड साठी हे खूप मोलाचं सहकार्य तुम्ही लाभताय, त्याचं आम्ही आभारी आहोत. आणि आयोजन तर कबरगाणी संघाचं खूप छानच आहे आणि यापुढे ते असंच आयोजन राबवत राहतील याची मी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार आहेत, कारण की जास्त वेळ न घेता आपण लगेचच मॅचच्या दिशेने वळतोय. आणि टॉस झालं वेरळ आणि दुसऱ्या बाजूला DCC सावरीमध्ये वेरळ विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाने मैदानावरती खेळला गेलाय. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 6 धावा. करायच्यात रन मैदानावरती या ठिकाणी 55 रन. वाईट बॉल आहे, सॉरी, 7 धावा झालेल्या आहेत. 6 प्लस वाईट, धावसंख्या 7. गोलंदाज समीर बॅकवुडला गेले, स्ट्रोक बनवला, इम्प्रूव्ह व्हायचे स्ट्रोक मैदानावरती खेळला. क्षेत्ररक्षक पॅटला करतात, परंतु क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमा पार. अमोल वैराग यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. एक षटकार वाईट, त्याच्यानंतर चौकार. मैदानावरती आक्रमकतेची भूमिका सध्या पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. अमोल लेक्शमच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला मात्र आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र व्हाईट बॉलचे श्रमपास घोषित करतात. व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पुन्हा एकदा वाढल्या गेल्यात. दबाव प्रेशर आता मैदानावरती थोडंसं जाणवू लागल्यात. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आहेत. सरासरी अगदी मैदानावरती तुम्हाला मेंटेन करायचे, तर सरासरीच्या हिशोबाने मैदानावरती खेळ करायचा आहे. आणि खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये आता सध्याच्या घडीला मैदानावरती अमोल यांची बॅट देखील मैदानावरती बोलते. चांगला बॉल कमबॅक करताना पाहायला मिळाले. एक बॉल कमबॅक गोलंदाज देखील करणार, ते देखील मैदानावरती दाखवून देणार आम्हालाही मैदानावरती मॅच जिंकायचे, आम्ही देखील कमबॅक करणार आणि ते देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. टार्गेट मैदानावरती 55 धावेंचे आहेत. पहिल्या जवळपास 3 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत. त्या मात्र आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 18ची सरासरी. चांगला बॉल पाहायला मिळाला. वेगवान बॉल. आता मात्र थोडासा खाली राहिल्यात. विकेट किपर दीपेश लोखंडे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलात. जशी इनिंग दीपेश लोखंडे यांनी पेश केली तशीच इनिंग मात्र आता मैदानावरती पेश करावी लागेल अमोल, किंवा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमेय यांना मैदानावरती पेश करावी लागणार आहेत. नावामध्ये अगदी अमोल आणि अमेय आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहेत 12. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये आता खेळाडूचे ऍक्शन अगदी ओळखले गेले. रीड केलाय बॅट्समॅनला आणि रीड करून मैदानावरती समीर महाडिक गोलंदाजी करतायत. पहिल्या 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिल्या 5 बॉल नंतर रन आहे धावफलकावरती 12. तुम्हाला सरासरी मेंटेन करायची 18ची. कदापि या बॉलवरती षटकार नाही आला तर अडचणीमध्ये मात्र आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता इथे मात्र वर्तवली जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 12. सुरुवात फ्लाइंग होती, सुरुवात चांगली होती. पहिल्या जवळपास 2 बॉलमध्ये 12 आल्या होत्या, पण त्याच्यानंतरच्या बॉलमध्ये रनच नाही आल्या. त्याचं कारण समीर यांची लेन बदलली. समीरनं थोडंसं लेन ॲडजस्ट केली, थोडासा टप्पा पुढे घेतला आणि ज्यावेळी त्याने पुढचा बॉल टाकला ना त्यावेळी थोडीशी अडचण आहे. ती अडचण मात्र अमोल वैराग यांची मात्र वाढताना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल.
आक्रमण समोरच्या दिशेने शेवटच्या बॉलवरती लगावलाय टोळा आणि बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अमोल वैराग यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार मॅक्सिमम हिट षटकार. थँक्यू. 18 आल्यात पण आता 12 मध्ये आता 37 करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 18 घेतल्यात, आता 12 मध्ये 37 करायचे आहेत. 12 मध्ये 37 जावीचं लक्ष मैदानावरती असणार आहेत आणि 12 मध्ये 37 कशा प्रकारे होतील याची देखील चर्चा आता मैदानावरती रंगली गेली आहे. 12-37 यानी की 18.50 सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 18च घ्यायचे आहेत. 18च्या थोडंसं जास्त, 18च्या एक जास्त घेतले तर 19. 37ची गरज आहे. दीपेश लोखंडे मैदानावरती रेडी. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. हो 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 हो, पुन्हा एकदा मैदानावरती चुकी घडलाय. पण आता हा व्हिडिओ व्हायरल होणार, कॅमेरामॅनने कॅप्चर केला असणार तर व्हायरल होणार. मैदानाच्या बाहेर जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळाले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. मॅच रंगणार म्हणून म्हटलं ना, हा दोन्ही बाजूने मॅच आहेत. कभी इधर कभी उधर वाला असा मॅच मैदानावरती सध्या सुरू आहे. दोन्ही संघ एकमेकांसाठी प्रयत्न करतात, ट्राईंग करतायत. दीपेशच्या बॅटमधून दीपेशच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. सोडून दिलाय बॉलला. आता तिथे मात्र धावचीची संधी मैदानावरती असेल का? धावचीची संधी मैदानावरती असणार आहेत, परंतु पंचांचं बोट आपण पाहिलं तर हवेमध्ये व्हाईट बॉलचा सिग्नल आणि व्हाईट बॉलवरती विकेट मिळाली. अमेय यांची विकेट मैदानावरती मिळालेली आहे. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. धावफलकावरती धावा संघाचे एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर 23 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. 55 रन करायच्या, 23 धावा धावफलकावरती लगावल्यात. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून मैदानावरती घोषित केला गेलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 56चं लक्ष आहे. 56 धाव्यांचं लक्ष 55 झालं तर सॉरी, आणि 56च्या लक्षाचा पाठला का तर धावा 23 धावा आहेत धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही जवळपास 33ची गरज आहे. 33 रनची गरज आहे. यावेळेचा एक बॉल मात्र या ठिकाणी संपला गेला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वरती अमोल वैराग पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय फटका. हवेमध्ये क्षेत्ररक्षक समीर चेंडूवरती धावतोय आणि त्या ठिकाणी कॅच कॅरी केलंय फलंदाज अमोल वैराग. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावींची जुनी गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती संचित दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे त्या मैदानावरती धावा करणार याची चर्चा रंगणार आहेत. एक चौकार मैदानावरती ठोकला होता अमेय यांनी, त्यांना मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद व्हावं लागलं. व्हाईट बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला. त्याच्यावरती मात्र अगदी ती घटना पण मैदानावरती घडताना पाहिली होती. 10 बॉल मध्ये अजूनही 33 धावींची गरज आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पुढे सरसावले. अंपायर्स त्या ठिकाणी इशारा कळवत आहेत. फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. विकेट मैदानावरती मिळत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू. अजूनही 9 चेंडू खेळ, 9 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. विकेट मैदानावरती मिळत आहेत रेग्युलरली. आता विकेट मैदानावरती सुरू झालेले आहेत मिळण्यासाठी, आणि त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही चांगली सुरुवात केली, 18 रन तुम्ही बनवलं समीर यांच्या षटकामध्ये, परंतु दीपेश जसे आले तसे रोख लगावण्याचा प्रयत्न मैदानावरती त्यांनी केलेला आहे. हवेमध्ये बॉल, आणखीन एका विकेटचं बदल, फलंदाज बाद गॉन. अजूनही 33 धावांची गरज आहे. धावसंख्या आता मात्र रोखले गेले आहेत. अविनाश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अवी मैदानावरती येत आहेत. आक्रमण करावं लागेल. दीपेश लोखंडे पुन्हा मैदानावरती आपण पाहतात गोलंदाजी मार्क्सवरती. हवेमध्ये खेळलाय, पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक तर नाही म्हणता येणार, उंच चेंडू गेलाय परंतु दूर नाही गेला. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. 2 रन या ठिकाणी घेतले गेले आहेत. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न मात्र नाही होणार. 2च धाबा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे वाढत असताना जाऊन पोहोचत आहेत ती 25च्या घरामध्ये. अजून 31 धाब्यांची गरज आहे. 7 बॉलचा काही शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 31 धाबा. या बॉलवरती जर मोठा फटका नाही आला मग अडचणीमध्ये आणखीन वाढ होईल. शेवटचे 7 बॉलमध्ये 31 धाब्यांची गरज. गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा दीपेश लोखंडे ओद विकेट. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी केली, बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, चेंज ऑफ पाईस पाहायला मिळालात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. अगदी 2 षटकांचा खेळ संपला गेलाय, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 18 केल्या, परंतु त्याच्यानंतरच्या षटकामध्ये दीपेश लोखंडे यांनी रन नाही दिल्या आणि ते प्रमुख कारण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 6 बॉलमध्ये 31 रनची गरज आहे. 31 होतील की नाही होणार याची देखील चर्चा रंगणार आहेत. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या थँक्यू. चला तुला शेवटचे 6 बॉलमध्ये 31 धाव्यांची इथून गरज आहे. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. इथून रोहित यांच्या माध्यमातून पहिला चांगला बॉल टाकला गेलाय. आता विजयाच्या अशा अपेक्षा सर्व काही वाढताना पाहायला मिळतात टीम अडकल संघाच्या. 5 बॉलमध्ये 31 धावेची गरज असणार आहे. पुढचा मॅच सुरू होईल. वेरल वर्सेस डीसीसी सावरी. वेरल विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि डीसीसी सावरीला करायचे आहेत बॅटिंग. फटका चांगला खेळलाय, टायमिंग जुळलाय का चेंडूवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु आता कॅच ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगले होते, परंतु कॅच हातामधून निसटलाय. आता बाकी खेळाडू सांगता जास्त काही फरक नाही पडणार आशिषनं सांगितलंय. येणारे बॉल 4 बॉलमध्ये विजयासाठी 29 धाव्यांची 30 धाव्यांची गरज आहे. फटका खेळल्यापर्यंत हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र तिथून निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धाव मात्र सहजरित्या मिळवली गेले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये आता विजयासाठी मोठं लक्ष अजूनही आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सन्मान आहेत, काही सत्कार आहेत, ते सत्कार आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. आणि वेरळ आणि डीसीसी सावरीमध्ये जो पुढचा मॅच आहे तो देखील आता काही वेळामध्ये सुरू होतोय. या ठिकाणी रोहित पुन्हा त्या मैदानावरती रेडी. राईट होत विकेटने पुढचा बॉल. खोलबट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. सुंदररित्या बॉल मात्र हाताळला गेलात आणि खासियत देखील रोहित यांची पाहायला मिळालीत. मागे समीर यांना पाहिलं, दीपेश लोखंडे यांना पाहिलं आणि आता रोहित यांना पाहतायत. 3 तुमच्या संघामध्ये जर चांगले गोलंदाज असू शकतायत, भक्कम संघ तुमचा मैदानावरती नेहमी असेल. आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण याच मैदानावरती युवा चषक ही स्पर्धा देखील पाहणार आहोत. अडखल संघ मागच्या वर्षाचा आपण पाहिलं तर विनर संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. हवेमध्ये खेळलेला बॉल पुन्हा आता फटका फसलाय. विकेट मात्र मैदानावरती मिळत आहेत. फलंदाज बाद होत आहेत. शेवटच्या आता इथून काही विचार केला तर शेवटचे काही आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. शेवटचा बॉल शिल्लक, एकच बॉल शिल्लक असणार आहे. धावा 27.
शेवटचा बॉल आहे. चला रोहित मैदानावरती रेडी आहेत. शेवटचा बॉल आपल्यामध्ये कळला गेला फटका मिस्टॉमिक स्ट्रोक. तिथून मात्र आपण पाहिलं तर हा मॅच आहे तो मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होतोय. मॅचला जिंकलाय टीम अडकल संघ. अडकल संघ मात्र बी ग्रुप मधून मात्र पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. अभिनंदन आपलं असणार आहेत. ए ग्रुप मधून आपण पाहिलं तर लोकरवंत संघ पुढे आला आणि बी ग्रुप मधून आपण पाहिलं तर संघ मात्र पुढे येताना पाहायला मिळतो. तो अडकलचा संघ मैदानावरती पुढे आलेला आहे. पुढचा मॅच मैदानावरती वेरळ आणि डीसीसी सावरी या दोन संघांमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आणि पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल तसं समालोचक कक्षामध्ये आपण आवाज ऐकूयात. भरत मोरे सरांचे गोड आवाज आहेत तो आपण ऐकणार आहात. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर दीपेश लोखंडे. ठरलं त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार दे.